नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर जालंधर पाटील. शिवार संवाद या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणाचा ताल आणि तोल ढासळत चाललाय. महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची स्फोटक विधानं हा फार मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे. लोकप्रतिनिधींच्या जिभा सैल स्वैर आणि बेताल बनत आहे. व्यासपीठ असो अथवा सभागृह, दबंगगिरीच्या भाषेला चेव चढलेला आहे आणि त्याला सभागृहामध्ये बाक वाजवून साथही दिली जात आहे. यावरती महाराष्ट्राच्या जनतेनं अंतर्मुख व्हावं असं मला वाटतंय. कारण भविष्यातला विध्वंस पाहण्यापेक्षा यांना मतपेटीतूनच उत्तर द्यावं असं मला वाटतंय. भडक बोललेलं दाखवण्यासाठी मीडियाच्या झुंडीच्या झुंडी येतात. टोकदार टीकेची ब्रेकिंग न्यूज करतात. संधी येताच आरोपीच्या पिंजऱ्यातही उभे करतात आणि लोकनेतेही काही विधानं जाणीवपूर्वक करण्यासाठीच पत्रकार परिषद घेतात, बेताल वक्तव्य करतात, अडचणीत येतात आणि पांघरूनही घालतात. कोकणच्या मातीतील राणे कुटुंबीय आणि भास्करराव जाधव यांचे राजकीय हाडवैर सर्वश्रुत आहे. सेलक्या शब्दात महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेल्या नारायण राणेंचा भास्कररावांच्याकडून होणारा उल्लेख नाऱ्या नारोबा असा करणं, त्यांची अवलाद काढणं, तीन माकडं म्हणणं, शंगू मंगू नेपाळी म्हणणं, त्याला उत्तर देताना निलेश राणेंनी भडव्या पिसाळलेला कुत्रा, वाळू चोर, भिकार चोट, नाचा म्हणून संबोधून त्यांच्या मुलांचा DNA काढणं. एवढंच काय, उद्धव ठाकरेंच्या कुटुंबांचा DNA तपासा म्हणणं, हे सर्व पुरोगामी महाराष्ट्राच्या सभ्यतेला शोभादायी नाही. कलंक, फडतूस, निर्डावलेला, निर्घृण, निर्दयी, मनोरुग्ण आणि लांडग्यासारखा गृहमंत्री म्हणून उद्धव साहेबांनी देवेंद्र फडणवीसांची टर उडविणं, दीर्घकाळ महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये प्रतिनिधित्व केलेल्या खडसेंनी फडणवीस हा लाज नसलेला निर्लज्ज फालतू माणूस म्हणून त्यांची हेटाळणी करणं, शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत हे गोपीचंद पडळकरांचे वक्तव्य, शरद पवारांच्या निष्ठावान कुत्र्यानं जास्त भुंकू नये नाहीतर त्याची नसबंदी करावी लागेल, हे नितेश राणे यांचं वक्तव्य, माननीय एकनाथ शिंदे यांच्या अंतर्वस्त्रावरती राऊत यांनी बोलणं आणि त्याला उत्तर देताना राऊतांच्या अंतर्वस्त्रावरती निलेश राणेंनी बोलणं, संजय राऊत यांनी बोलणं, अशी कितीतरी स्फोटक विधानं सांगता येतील. ते संजय बांगर, ते रामदास कदम यांची वक्तव्य अशीच बेताल. ते गुणवंत सदावर्ते तर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. महाराष्ट्राच्या मातीत नेमकं चाललंय काय? आईवरून शिव्या दिल्या जातात, गाढव घोडे आणले जातात, पत्रकार परिषदेत उघड शिव्या दिल्या जातात, कमरेखालची भाषा वापरली जाते. ही एक प्रकारची भाईगिरी आहे, दादागिरी आहे. खुन्नस आणि सुडाच्या राजकारणाचे हे दाहक चटके हे चांगले नाहीत. या संदर्भामध्ये आमचा कायदा मूक गिळून गप्प का, हा मला अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. कोकणच्या मातीला इतिहास आहे. ही परशुरामांची भूमी आहे. निसर्गाचे वरदान लाभलेली ही भूमी, स्वित्झर्लंड ही इथं फिका पडेल अशी ही भूमी, शूरांची, वीरांची, घटनाकारांची, स्वातंत्र्यवीरांची, साहित्यिकांची, कलावंतांची. या कोकणचं नेतृत्व बॅरिस्टर पै यांनी केलं, माननीय मधु दंडवते यांनी केलं, अलीकडच्या काळात सुरेश प्रभूंनीही केलं. अनेक संस्कारशील राजकारणी या मातीनं दिले आणि त्यांची कारकीर्द ही वाखाणण्यासारखीच राहिली. त्याच कोकणच्या मातीत तोल सुटलेल्या
या राजकीय अधपतनाला लगाम कोण घालणार? खरंच सांगा लोकनेत्यानो, तुमच्याकडून या नव्या पिढीनं नेमकं काय घ्यावं? अशा नेत्यांना वरिष्ठ नेतेही गोंजारतात, उलट पक्षी डॅशिंग लोकनेत्याची उपमा देतात. अरे कुणाकडून काय घ्यावं हेच आम्हाला कळेना. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेही ठाकरे भाषेत टीका करायचे, जोडे हाणायचे, पण जखम होऊ देत नव्हते. जे पोटात आहे तेच ओठात असायचे. बाळासाहेबांचे शरसंधान, भाषेचा करारीपणा, रोखटोकपणा, जे पोटात आहे तेच ओठावर, हा प्रबोधनकारांचा वारसा त्याने अंगीकारलेला होता. स्वतंत्र वैचारिक बैठक, घणाघाती वक्तृत्व, क्रांतिकारी लेखन आणि बेडर कृती ही प्रबोधनकारांच्या जगण्याची चतुसूत्री बाळासाहेबांच्या रोमारोमात वास करत होती. त्यांनी अनेक लोकनेत्यांच्या व्यंगाचे, ढोंगाचे, मतलबीपणाचे बुरखे टराटरा फाडले, कधीही वाकले नाहीत. तोंडातून बाहेर पडलेला शब्द त्यांनी कधीच मागे घेतला नाही. कमरेखाली वार करणाऱ्या आजच्या राजकारण्याने एकदा प्रबोधनकार वाचावेत आणि बाळासाहेब पचवावेत असं मला वाटतं. आमचे पक्ष, आजचे पक्ष ह्या एक प्रकारच्या कॉर्पोरेट कंपन्या बनलेल्या आहेत. यांची अभद्र युती म्हणजे सोयीची सोयरीक. माननीय एकनाथ शिंदे यांनी आपल्या युतीला नैसर्गिक म्हणायचं. अजितदादांनी केलेल्या सोयरीकीला ईडी कृपा म्हणूया का? आयुष्यभर माननीय बाळासाहेब ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीवर आसूड ओढत राहिले. त्यांच्याबरोबर उद्धव साहेबांनी केलेल्या मिलीभक्तीला काय म्हणावे सांगा? काही असो, यांच्या नातेबंदातील रिलेशनशिपचे डिवोर्स पेपर तयारच आहेत. फक्त त्यावर तारीख टाकायची बाकी आहे, एवढंच हे जनतेनं ओळखावं. ह्या नैतिक घसरणीवर मात्र चिंतन व्हायला पाहिजे. ज्यांनी कायदे करायचे तेच जर कायदे हातात घेत असतील, गुंडासारखे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणार असतील, हे बिहारमध्ये होत होतं. आज बिहार ही मागं पडतोय की काय अशी महाराष्ट्राची स्थिती आहे. उच्चस्तरीय चौकशीत उच्च स्तरावरून हस्तक्षेपही होतोय. ज्यांनी जनतेला संरक्षण द्यायचे ते लोकप्रतिनिधींच्या संरक्षणासाठीच अर्धे अधिक पोलीस यंत्रणा आपल्यासाठी वापरत आहेत. पोलीस यंत्रणेचा कळसूत्री बाहुलीसारखा ते वापर करीत आहेत. त्यामध्ये काही शिंगम आहेत, पण त्यांच्या प्रामाणिकपणाला गडचिरोलीची भीती आहेच. अवैध धंद्यांचे सर्वाधिक मायाजाळ या लोकप्रतिनिधींचेच. मटका, दारू गुत्ते, जंगल चोरी, भूखंड, वाळूचे ठेके, खनिज उत्खनन या सर्व गैरधंद्यात या लोकनेत्यांचेच हातपाय पसरलेले आहेत. त्यांची दोन हात करण्याची क्षमता, आर्थिक सुबत्ता आणि मॅन मसल पॉवर पाहूनच त्यांना निवडणुकीची तिकीटही दिली जातात. साम दाम दंड भेदाची सर्व शस्त्र वापरून ते विजयी होतात. सत्तेसाठी, पैशासाठी हे लोक मूल्यांना मूठमाती देतात, शत्रूंच्या गळ्यात गळे घालतात आणि ऐशारामाचे जीवन जगतात. राजकारणाच्या या घोडे बाजारात ते इतके निर्डावलेत की आंधळ्याच्या बाजारात आरशेही विकताना दिसतील. संधी आली की संघर्षाचे नवे डाव उभे करतात. शाहू फुले आंबेडकरांच्या वारशाचे अवडंबर माजवतात. प्रसंगी त्यांचा वारसा पायदळीही तुडवतात. सोयीनं जगणं, निर्णय घेणं म्हणजे नैतिकता, ही यांची नैतिकतेची नवी व्याख्या. परवा सरकारी नोकरशाहीचं मी एक परिपत्रक वाचलं. शिक्षकाकडून नैतिक वागणुकीचे हमीपत्र लिहून घेण्याचे. जरूर घ्या, पण ते राजकीय लोकांनाही लागू करा ना. पदग्रहण करताना हे सगळे लोकनेते शपथ घेतात, पण त्याचे पालन करतात का हो? पवित्रता ही मानवी नैतिकतेची महान पातळी आहे. ती सर्वांनी अंगीकारायला हवी. एक लोकनेता हा लाखो जनतेचा प्रतिनिधी असतो. लाखाचा पोशिंदा जगवणारी आमची संस्कृती.
तुमच्या विचाराने मित्रांनो जग बदलणार नाही, पण बदलाचा विचार तरी पेरा. बदल्याची भावना घेऊन त्या सभागृहात का जाता? सामंजस्य आणि सद्भावाची पेरणी करणारे तुम्ही पेरके आहात हे लक्षात घ्या. तुमच्यासाठी जीवाचे रान करणारे, प्रसंगी रक्ताच्या नद्या वाहणारे कार्यकर्ते तुमच्या जवळ आहेत. रक्ताचा एकही थेंब न सांडता जगाच्या इतिहासात अनेक क्रांत्या झाल्या आहेत. तो वसानी वारसा एकदा अभ्यासा. तुम्ही जाणार आहात, महाराष्ट्र जिवंत राहणारा याचं भान ठेवा. अमरत्वाचा ताम्रपट घेऊन इथं कुणीही आलेला नाही. सत्य अहिंसा ही काळाच्या कसोटीवर उतरणारी मूल्ये आहेत. मूल्य शिकविता येत नाहीत, ती जगण्यातून यायला हवीत. मात्र त्या मूल्यांच्या विचारात जग बदलण्याची ताकद आहे. खूप बोललो, कदाचित ते आदर्शवादी तुम्हाला वाटेल, कदाचित टीकेचंही वाटेल, पण तुम्हाला दोष देऊन मी मोकळा होणार नाही. मीही एका संघर्षाच्या प्रवाहात काम करतो, तिथेही काही दोष आहेत याची मला जाणीव आहे. एक बोट जेव्हा आपण दुसऱ्याकडे दाखवतो ना, त्यावेळेला 3 बोटे आपल्यातील दोष दाखवत असतात याचं भान असू द्या. गोरगरीब कष्टकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी आपला जन्म झालेला आहे. त्यासाठी आपण लोकप्रतिनिधी बनलेलो आहोत. याचं भान प्रत्येक लोकनेत्यानं ठेवावं. हा समाज संतुलनाचा, जनता जगन्नाथाचा जो रथ आहे ना, तो वाहणारे तुम्ही आहात. तुम्ही जर बेलगाम बनलात तर मग स्वैरपणा वाढेल. तो टाळा आणि हा समाज संतुलनाचा जो रथ आहे ना, तो समतल जाऊ दे. सगळे सुखी राहतील, सगळे आनंदात राहतील, हीच अपेक्षा. धन्यवाद. शिवार संवाद या यूट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.